अहो, माझं जरा डोकं दुखते. थोडा झेंडू बाम लावून देता का? बरं ठीक आहे. हम्म. ताई दाजी लवकर या. ताई दाजी मला लागलं लवकर या. जय काय झालं जय? काय झालं? ताई मी पाणी प्यायला आली आणि पाय घसरून पडली. अगं जय, बघून चालायचं ना. उचल तिला. नाही येते मला उठत. अहो, बघता काय, उचल तिला. घ्या उचलून. चला चला पटकन. ठेव तिकडं. तिकडं सर थोडी. सर तिकडं. बघ मी तुझे पाय चोळून देते. ताई डोक्याला पण लागलंय. अहो बघताय काय, तिचं डोकं चोळा. किती लागलं किती नाही बाई पुरीला. फोन दे मला. फोन दे म्हटलं ना. फोन दे बरं का. काय ग, कोण पळते? सांग ना ताई, दाजी मला त्रास देत आहेत. मी त्रास देतो का तुला? का तू मला त्रास देते? अहो पण झालंय काय? तूच विचार तिला. काय ग, काय केलं तू? मी नाही सांगणार. मी का सांगू? काय हो, काय केलंय तिनं? मी का सांगू? तू तुझ्या बहिणीला विचार. ओके, मी तर फक्त तिची बहीण आहे का? बर. मग कोण आहेस तू? हा, कोणी नाही. तुम्ही श्रद्धा बोला तिची बहीण आहे. मग आहे मी फक्त तिची बहीण. तुमची कोणीच लागत नाही. अरे पण झालंय काय, कशामुळे भांडतय मला कळन का? अगं तिने माझा मोबाईल घेतलाय. जयू, त्यांचा मोबाईल देऊन टाक. वाटलं तर ना तू माझा मोबाईल घे. अगं त्यांचे काम असतात ऑफिसचे. मला नकोय तुझा मोबाईल आणि मी नाही देणार तुमचा मोबाईल. आणि एवढं काय मोबाईल मध्ये लपवण्यासारखं? थोडा वेळ बघितला आणि देईल ना रिटर्न. सूर्यका तिला सांग माझा फोन कोणी घेतलेला मला आवडत नाही. आता तर देतच नसते. काय करायचं ते करा. फोन कुठे गेला माझा? हो, याचा लॉक कोण निघत नाही हो हे. तू माझ्या फोनला हात कस काय लावला? तुला माहिती ना माझ्या फोनला हात लावलेला चालत नाही अजिबात. अहो मग एवढं काय लपवण्यासारखं आहे? मी तर तुमची बायकोच आहे ना. तू काय बिंडू का ग? तुला माहिती आहे ना माझ्या फोनला हात लावलेला चालत नाही, तरी पण माझ्या मोबाईलला हात लावतेस तू. कुठल्या बिंडो बाई सोबत लग्न केले काय माहिती. देकडे तो फोन आणि परत हात लावायचा नाही माझ्या मोबाईलला. मी मोबाईलला हात लावला होता तर किती ओरडले होते मला. आणि आता तिच्या हातात तर त्यांचा मोबाईल होता. मग तिला का ओरडले नाही? मी तर त्यांची बायको आहे. माझ्यापासून काही लपवत तर नाही.
जया तुझ्या दाजींचा मोबाईल घेऊन ये का तू. कर आता तू अभ्यास. आता नाही सांगत तुला दुसरं काही काम. जय, हा सुरेखा तुझा मोबाईल तर चेक करत नाही ना? नाही, पण असं का विचारताय? तिला एवढं इंग्लिश पण येत नाही. पण हा, तुझे मला हार्ट, किसेस आणि मेसेज पाठवते ना, ते आपलं बोलून झालं ना, चॅट डिलीट करत जा. बरं चालेल. ताई, ताई ऐक ना, खूप बोर होतंय. आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? बरं. घरात बोर झालं ना की अशी एक ट्रिप काढायलाच हवी, हो की नाही दाजी? हो ना, पण तुझ्या बहिणीला नाही ना आवडत असं बाहेर फिरायला. तिथं घर कोंबडीच आहे. तुम्हाला म्हणलंय फिरायला चला तर तुम्ही म्हणतात आठवड्यातून एकच दिवस सुट्टी भेटते, मला आराम करू दे. आणि आता मेवणी जेव्हा म्हणली तर लगेच निघाले हो. ताई, मला ते नाही म्हणू शकत नाही. दाजींचं काम असतं की मेवणीचे लाड पुरवणं, आणि मी तर त्यांची लाडाची आहे, हो की नाही दाजी? हो ना. थोडे दिवस थांब, मग तुझा पण नवरा येईल की तुझे लाड करायला. नवऱ्यासोबत तर उभी आहे. म्हणजे काय म्हणली? म्हणजे ताई सांगितलं ना तुला, साली आधी घरवाली असते, मग मी त्यांची आरती बायको तर आहे. बरं बाई. आणि तसंही पण तू आल्यापासून नाही फक्त तुझेच लाड पुरवते, मला तर पर विसरूनच गेले. मेवणी आहेच तशी. आणि हो, इथंच तुमचा रोमॅन्स सुरू करू नका, आजूबाजूला लोक आहेत. आम्ही कुठं काय करतोय? मी ते नसतं केलंच असतं ना. हो, केलंच असतं. जा मग इथून लांब. ठीक आहे, जाते. आपण काय करायचो माहिती का, दर आठवड्याला इथं फिरायला येत जाऊ. हा, ठीक आहे, चल आपण तिकडे फिरू. दाजी, हा? तुम्ही लग्नानंतर इकडे कधी आलायत का? अगं कसलं बाई, यांना तर सुट्टीच नसती. आणि सुट्टी असली तर नुसतं घरीच थांबून राहतात, फिरायला नाही नेतील, कुठंच नाही नेत. हो का? तुला बाहेर फिरायला आवडतं का? हा, तुम्ही नेलं तर का नाही आवडणार? हा. सुरेखा, वाढ बरं पटकन जेवायला, हो. खूप भूक लागली. वाढतं. हा. पण ही जया कुठे गेली हो? आता तर येतच होती ना, फोटो काढत होती वाटतं. थांब, मी आवाज देतो. तू वाढ बरं पटकन. बरं, आवडतो. जया, ए जया, जया, जया.
जया, ए जया, ए जया, अगं कुठे आहेस तू? जया, जया, अगं काय करतेस तू इथं? तुझी सुरेखा वाट बघती जेवायची. ते छान वातावरण आहे आणि हा वातावरणामध्ये तुम्ही माझ्या लांब आहे. अगं सुरेखाने बघितलं तर मग काय करायचं आपण? जाऊ द्या, तुमचं प्रेम खूप कमी झालंय माझ्यावरती. आल्यापासून एक साधी मिठी पण नाही मारली तुम्ही. अगं पण आपण कंट्रोल केलं पाहिजे नाही. तिने जर बघितलं तर काय करणार मग? ती आहे का इथे आता बघायला? बघायला नाही, पण आलीच तर अचानक काय करणार ना? आले तेव्हा बघू ना. असं कसं करतो दाजी तुम्ही? कुठे गेली का बाई हे? जया, जया, आहो, कुठे गेले असतील? आहो, जया, आहो, आहो, कुठे गेली का बाई हे? मला एकटीला सोडून गेली इथं. ओ कुठे आहे तुम्ही? अहो भीती वाटायला लागली मला. कुठे गेली? कुठे शोधू आता? जया, जया, आहो, 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 जया, 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 कुठे गेली बाई हे? कुठे गेले हो तुम्ही? बाई एकटीला सोडून गेली. मला तर भीती वाटते. आहो, आहो, जया, जया, कुठे गेली बाई? कुठे शोधू यांना? अहो मला लय भीती वाटते. या ना पटकन समोर. जया, जया, आहा, जया, अगं सोड ना. बघितलं असतं ना तिने. बघू द्या ना. आता नाही ते. आहा, कुठे गेली बाई हे? मला काय असं एकटीला सोडून गेली? जया, जया, मला तर भीती वाटायला लागली. चल आता, तिची खूप मजा घेतलीत आपण आणि मला पण आता खूप भूक लागली. तशी मला पण भूक लागली, पण मी तुम्हाला घास भरवणार हं. बघा ते पण तिच्या समोर. चला. चल. कुठे गेले होते तुम्ही? आगे यायला गेलो होतो. एवढा उशीर लागतो का? केव्हाची मी तुम्हाला शोधत होते. तू कुठे गेली होती? ठीक आहे, बस जेवायला. हात धु. ताई, मी दाजीला खाऊ घालू? बघ तुझे दाजी तू. ताई तू पण खा. भाजी दे ना पटकन. कर इकडं.
बाई मला नको, मला भीती वाटते. सांगा ना हो तुम्ही काही. हा, आम्हाला भीती नाही वाटत का? आमच्यावर राज्य आलं तेव्हा आम्ही बांधलं ना. हे बघा, तू लय लांब नाही पळायचं, जवळच राहायचं, इथं हाताच्या याच्यापर्यंतच बर का. हो, बस ना. दिसतंय का? दिसतंय? लय लांब नाही पळायचं बरं का, जे तुला सांगते मी. तुझ्या कितीच वेळेस आहे? मी पकड हा, तुझ्या वेळेस मी लय लांब नाही पळले. पकड. ये पकड आम्हाला, पकड. कुठे मम्मी? जया, लय लांब पळली ना बघ, मग लय मार खाशील. आहो आहो ए बाबांनो, जा. हे बघा, आपल्यात फक्त एवढं ठरलेलं की लांब लांब पळायचं, बोलायचं तुम्ही थोडं मध्ये ऐका ना, हिला इथं सोडून जायचं का? अगं तुझी ताई आहे ना ती. ताई असली म्हणून काय झालं? प्रेमामध्ये ना मी तुमच्यासाठी ना एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकते, समजलं का? आपल्याला असलं काय करायचं नाही. का का नाही करायचं? तीच तर आपल्या आयुष्यात अडथळा आहे ना. अगं खूप साधी भोळी आहे का ती. आपण जर तिला समजावलं ना तर ती आपल्या नात्याला परवानगी पण देईल. काही नाही, मला नाही वाटत. आहो जया, तुम्ही मला परत फसवताय का? मगाशी पण तुम्ही तसंच केलं बरं का. कुठे गेले तुम्ही? आ, बोला ना काहीतरी. आहो आहो जया, अगं आता मला खरंच भीती वाटायला लागली बाई. मजा करते का तुम्ही माझ्यासोबत? आ, अहो बघ ना, ती कसली घाबरले. तिला असं घाबरलेलं बघून आहे ना मनाला खूप शांती होते. कारण ती नसते ना आज, तर फक्त तुम्ही माझे असतात आजी. अगं मी तुझाच आहे आणि तुझाच राहील. तुला सोडून कुठेही जाणार नाही. अहो जया, अहो जाऊ दे बाई, तुम्ही काय आवाज देते नाही, काहीच नाही. मला नाही खेळायचा हा खेळ, मी टाकते पट्टी काढून, मरू दे. तुम्ही असं करता माझ्यासोबत? आता मला कळलंय. जाऊ दे, मला खेळायचं नाही बाई. चला आपल्या घरी जाऊ आता. बस झालं खेळणं बिळणं झालं. मला किती घाबरले मी माहिती का. धरे तुमचा रुमाल आणि बस झालं. चला आता घरी. हा चल. हा ना, ते बॅग उचला. खूप मज्जा आली ना. आज लय भारी दिवस गेला. थँक्यू सो मच दाजी. ताई तुला पण थँक्यू. हा बर सुरेखा, चहा बनव ना आपल्यासाठी. बर, बनवते. दिवसेंदिवस या दोघांची चांगली जमायला लागली. माझ्या मनात जे चालले ते तर नसेल ना या दोघांमध्ये. नाही, तुझी सख्खी बहीण तुझ्यासोबत असं कधीच करू शकत नाही. तू चुकीचा विचार करते सुरेखा. उगाच तू तुझ्या प्रामाणिक नवऱ्यावर आणि लहान बहिणीवर संशय घेते. दाजी आणि मिहुनीचं नातं तसंच असतं. जयाच्या जागी जर मी असते ना तर मी पण अशीच वागले असते. उगाच तू डोक्यात काही भरून घेऊ नकोस. काढ हे सगळं डोक्यातून. हो, दूध संपलंय, मग कोराचा ठेवू का? चालेल ना. अगं तुझ्या हातचं मला काय पण चालेल. बर. जया, काय म्हणले ग ते? अगं ताई, असं रडून काय होणार आहे तू सांग बरं मला. तू ना एक काम कर, आम्ही क्लासवरून आलो ना तर तू ना त्यांची माफी माग. तुला काम मिळायला किती वेळ आहे का अजून? लागेल लवकरच. अगं ताई, प्रॉब्लेम काय माहितीये का, जी बाई तिथे काम करते ना ती सोडूनच जात नाहीये. पण काय झालं ग? अगं असंच विचारलं ग. ती
तू जरा जास्तच मेहनत घेते हं, म्हणून. ऐका ना हो, चुकलं माझं. मी मुद्दाहून नाही करीत हो. मलाच कळत नाही मला का झोप येते. ऐका ना हो, मी परत नाही असं करणार काही.